नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हिवाळी अधिवेशन हे नागपूरला का होतं? कारण विदर्भातील आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तिथे उत्तर देता येईल किंवा त्यांच्या अडचणी दूर करता येतील यासाठी आपल्या शासनानं हिवाळी अधिवेशन हे नागपूरला घ्यायचं असं वर्षानुवर्षापासून ठरवलेलं आहे आणि ते होतंय. मात्र या अधिवेशनापासून शेतकऱ्यांना काय मिळणार? आज विदर्भ मराठवाड्यातल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे काय हाल आहे? कापसाला किमान आधारभूत किंमत मिळत नाही, तुमचं कापसाचे खरेदी सेंटर सुरू झाली नाही, सोयाबीनला किमान आधारभूत किंमत मिळत नाही, नाफेड खरेदी चालू झाल्यात तिथे पोत्याचे लफडे, नोंदणीचे लफडे असे अनेक. त्यातल्या त्यात बघा, मध्य प्रदेशनं सर्वच पिकांसाठी भावांतर योजना, किती चांगली योजना आहे ती. शेतकऱ्यांनी माल कुठे विका त्याला जो डिफरन्स आहे याच्याबद्दल मी मागे सुद्धा व्हिडिओ बनवले होते, पण त्याच्यावर कुठलंही काही मोठ्या प्रमाणात हालचाल झाली नाही. तुरीचे सुद्धा तेच हाल आहे, तूरसुद्धा तुमची किमान आधारभूत किमतीत विकल असं वाटत नाही. हरभऱ्याचे सुद्धा तेच हाल आहे. म्हणजे आपले महत्त्वाचे 5-7 पिकं जे आहेत ते सगळे सध्या मिनिमम सपोर्ट प्राईसच्या कमी भावात विकत आहेत. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे असं मला वाटतं. यासाठी आपण शेतकऱ्यांनी काहीतरी करायला पाहिजे, जेणेकरून सरकारचे सुद्धा डोळे उघडतील आणि सरकारसुद्धा आपल्यासाठी काही करेल. धन्यवाद.